टीम शिरोळेने गोलंदाजी ताकदवर केली होती, मात्र यावेळेस त्यांच्या समोर चिंचोळी टीम आहे. आघाडीची जोडी मैदानावरती मनोज कुंभारकरच्या समवेत हरेश म्हात्रे. हरीश म्हटलं विकी पाहू शकतो. हो, तर मॅच चालू करा. आपण बेल महत्वाचे, कारण बेल भरपूर झाला. बेल काउंट करा. इथनं तुम्हाला येणाऱ्या 3 बरोबर 15 मिनिटात तेजस 15 मिनिटात 3 ओव्हर्स फेकायचे आहेत. उल्हास लक्ष असू द्या. ओव्हर टू गेम ऑन. नेक्स्ट प्ले. पहिलाच बॉल उशिराण्याला बॅटर्स, मात्र मोठ्या फटक्यासाठी कुंभारकर. ओ डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. हा कॉल महत्वाचा होता. लेग बाईची आलेली धाव, सांघिक धाव फळक अतिरिक्त धावेने खुळत असला तरी मात्र धाव अकाउंट ओपन झालंय. टीम देवेन इलेव्हन चिंचोळीचं. चिंचोळी टीमला निधान 50 ते 55 धावा या 4 वर. षटकार हॅट्रिक साठी देखील पारितोषिक आहे 1000 रुपयाचा. चौकार हॅट्रिक साठी 500चा असेल. चौकार साठी 500, षटकार साठी 1000चं पारितोषिक, कारण आपली टीम आहे. हॅट्रिक साठी हरीश, फक्त हरीश साठी राजेश म्हात्रे, आयांश म्हात्रे यांच्याकडे पहिलाच बॉल बॅकफुट लावून हरीश सध्या तरी संकटात होता. बॅकफुट पॉइंटला थोडासा उशिराने तो पण सिंगल आली. हरीश आणि ही जोडी, हरीशची विकेट महत्वाची आहे. आमच्या समोर आमचे राजेश म्हात्रे ते जोडले जातात. या मलंगड परिसरात एक विस्फोटक दाव्याचा खेळाडू महेश टोंबरे, राजेश म्हात्रे, सागर पाटील, मॅनफॉर्म गोरपे, हे असे 3 खेळाडू. सांघिक हरेशसाठी 5000 रुपये आहे. आणि त्याच्यानंतर टीममधनं कोणत्या खेळाडूने हॅट्रिक ठोकली तर 3000 रुपयाचं पारितोषिक. षटकार हॅट्रिकसाठी पारितोषिक राजेश मात्रेच्याकडे उशिराने येतो पुन्हा एकदा कुंभारकर. फटका आणि बॉल आणि चेंडू. तेजस आहे समोर, तुला असेच बॉल एकसारखे येणार नाहीयेत. विविधता आहे या खेळाडूकडे. अगेन्स्ट मागील मॅच मध्ये देखील तेजसने हे रिझल्ट दिलंय. काय गोलंदाजी केली आहे पॉवर प्ले मध्ये, तेजमेव कामगिरी करत असताना सध्या तरी तेजस. अयांश आपण पाहू शकत, आमचे राजेश दादांचा चिरंजीव आहे अयांश, यांच्याकडनं देखील आपण पाहू शकतो. यांच्याकडनं ते पारितोषिक आहे. सध्या तरी बघूया विके टीम संकटात आहे. हो फटका चांगला आहे. कोलिगच स्लिप कव्हर बीट, चेंडू निघून होते खरंगळत बॉलच्या बाहेर. विकीच्या बॅटमधनं पहिला तडाखा चौकार. या मुक्तीस हा सोहळा आपला आहे. हा फटका हरेश आहे. हरेश वेगाने आलाय, वेगाने आलाय. हरेश तसाही सेफ होता, मात्र 50 वेगाने चिंचोली संघाचा रनर मध्ये धावा पळून काढण्याची जी कलाकारी चिंचोली टीमकडे आहे ना, त्या परिसरात दुसऱ्या टीम कोणत्याच टीमकडे नाहीये. कारण वाऱ्याच्या वेगाने आला. डायरेक्ट हिट जरी आज झाली असती तरी तो अगदी ती स्टिकच्या पुढे निघाला होता. म्हणजे एक आली आहे तिथनं एकच चौकार आला आतापर्यंत या डावामध्ये. एकूण 8 धावा आतापर्यंत या ओव्हर्स मध्ये. ओव्हर पिच फक्त उंच गेलाय, ती उंच गेलाय. झेज केलं जातोय, मिस्टेक झालीये. 2 कंप्लीट आणि 2 धावेने 10 धावा झाल्या. धावपळकावरती चांगल्या स्थितीमध्ये, कारण तेजसचा पहिला ओव्हर होता. पाण्याची माग केली तर पाणी घेऊन जायचं पटकन. आपला स्वयंसेवक पाणी घेऊन जा दादा, पाठवा कोण पाणी पाहिजे खेळाडूला नक्कीच.
दोन्ही बारावे ना. भूषण भूषण पाटील आलाय ॲज अ ऑलराऊंडर. नवा ट्रम्प कार्ड या टीममध्ये सध्या तरी सर्वात मोठा सिक्का आहे तेजस असं. तेजसला मात्र दुसरा हात इथे मिळाला. त्याच्यानंतर टीम पॉवरफुल झाली. भूषण पाटील फॉर्मात आहे या सीझनमध्ये. उल्हास टीमला लीड करतोय. सातत्य उल्हास भरपूर वर्ष राहिले टीम शिरवली. या सीझन मागील 2-3 सीझनमध्ये शिरोली टीमचा परफॉर्मन्स काही वेगळा झाला आहे. कारण त्यांच्या विरोधात खेळत असताना बाकी न वाल्यात बऱ्याचशा टीमला सध्या चिंचोलीचा ओ यावेळेस भन्नाट वेगाने प्रचंड गती ऑफ स्टंप टू ऑफ स्टंप बीट करून गेलाय. यावेळेस मात्र हरेशला स्कोर्स विकीला चेंडू विकी समोर सोपाच होता मात्र टार्गेट करतो मात्र थोडासा स्टिक कवच आणि बऱ्याचशा काही गोष्टी असतात. या मात्र विविधता आहे विकीकडे समोर. विकी समोर गोलंदाजीकडनं देखील सोपं नाही आहे. मोठा सिक्का. हा बॉल बॉडीवरती अदललाय. हेच कॉल आहे सचिन सरांचा. बाहेर चाललाय बॉल. डेफिनेटली हा बॉल बाहेर चाललाय तर दिसतोय आणि मग तो सिंगल येतोय. ही ओव्हर्स देखील महत्वाची आहे. ह्या 2 ओव्हर्स या 2 ओव्हर्समध्ये किती येतील आणि येणाऱ्या 12मध्ये किती बनवू हा टीम देवेंशलन चिंचोळीसाठी सर्वात महत्वाची गोष्ट असेल. कारण तुम्ही धावा बनवाव्या लागेल. आपण बघतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर वगैरे रेवनाथ वाहिलेला हा एक असा खेळाडू आहे. मॅच कुठल्याही क्षणाला मॅचमध्ये कलाटणी निर्माण करून देणारा हे विक्रम आहे. या खेळाडूचं या सीझनमध्ये विक्रमी पारी केला. चेंडूही त्याच्याकडे चालला तर रेमनाथ पुढे आलाय तो आणि काय रोखलाय. त्याची चर्चा केली. आपल्या चर्चेला आपलं नाव का चर्चेत आणलं तर हे दाखवत असताना जे काय ऐश्वर क्रिकेट संघ आंबे आलेला या सीझन मधला या स्पर्धेत चॅम्पियन झाले आणि तिथे मात्र दुसऱ्या फेरीमध्ये टीम अडचणीत असताना या खेळाडून दुसऱ्या फेरीमध्ये एक अशी जबरदस्त पारी केली होती. टीम मात्र 100% हारच्या कगारवरती होती मात्र तिला विजयाचा स्वीकार दिलं होतं. हे या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे. रेवनाथ वायले पदनाम आमच्या अगदी समाज कक्षासमोर आहे. उल्हास देखील नेहमीच रोज चांगला असतो कारण लीड चांगली करतो. लीडर चांगला असावा. यावेळेस मात्र हरेश मात्र पूर्णपणे बॅकफुटवरती आलाय. टीम संकटात येतोय मात्र हे षटक चिंचोळी टीमसाठी तर महत्वाचं नाही. या ओव्हर्समध्ये धावा किती येतील हे महत्वाचं. मध्ये येणारे 12 बॉल्स अंतिम 12 बॉलमध्ये 5-7 टोले जरी आले तरी तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. फास्ट घ्या हेच सांगत असताना आमचे सचिन मात्रे. हा बॉल विकी मी सांगत असताना या फटक्याबरोबर मी जास्त वेळ शांत थांबणार नाहीये. त्याच्या बॅटमधून आलेला हा दुसरा चौकार. चौकार आलाय. फील्डमध्ये परिवर्तन करत असताना 15 आतापर्यंत बनल्यात. 15 ते 16 धावा बनल्यात. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये अजूनही बॉल शिल्लक आहेत. शेवटचा बॉल 1 टू गो. ही ओव्हर चांगली आहे. फक्त 6 आल्यात कारण पहिल्या ओव्हर्समध्ये 10 आल्या होत्या. इथे फक्त 6च आल्यात. हा फटका सोडून दिला. आत्मविश्वास चांगला आहे पण त्याचा वाईट बॉल. सचिन सांगा आम्हाला कॉलशीट इशारा येताना वाईट बॉल. आपण केकने पुढे सरकत असताना खेळ पास करा. अजूनही आपल्याला जवळजवळ भरपूर मॅचेस कंप्लीट करायचे आहेत आणि उद्या ज्या लॉसमध्ये टीम आहेत हा तुमच्या टीम्स आहेत ठीक बरोबर 3 वाजता तुम्ही इथे हजर व्हा कारण अन्यथा आपल्याला जवळजवळ भरपूर वेळ होतो रात्री. हा फटका रेवनाथ पहिले पुन्हा एकदा स्वतःला थांबवत असताना काय फिल्डिंग केली जाते. काय कंट्रोल आहे काय संयम आहे आणि ते मात्र सिंगल आली आहे. 2 ओव्हर्सची झाली संगत. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये नो लॉस मात्र धावा देखील कमी आहेत. विकेट गेली नाही मात्र गोलंदाजी चांगली झाली. 18 धावा 9.00 धावगती नाकरे तोपर्यंत बजावली जाईल. काय पाण्याची मांग आहे लक्ष असू द्या आपला
जे काय असेल पाणी वगैरे ते तुम्हाला का मॅच चालू व्हायच्या आधीच प्यायच्या मॅच नक्कीच येस असू द्या. चला खेळाडू मात्र इथं मांग करत असताना आदित्य नक्कीच नक्कीच आयांश राजेश मात्रे यांच्याकडून विकीसाठी सध्या स्ट्राईक एंडला गेलो म्हणजेच हरीश याच्यासाठी 5,000 रुपये आणि दुसऱ्या खेळाडूंना 3चं पारितोषिक आहे षटकार हॅट्रिकसाठी. चौकार हॅट्रिकसाठी देखील पारितोषिक दिलं जाईल 3. आता हॅट्रिक मारणं महत्वाचं कारण हॅट्रिकने धावा येतात हेच आपल्या पाठीरे येणं कारण माझी क्रिकेटपटू आहे राजेश मात्रे म्हटले की चिंचोळी टीमची आणबाण शान होता. डाव्या हाताचा खेळाडू खेळपट्टीवरती असल्यावर गोलंदाजांना थरथर आठवायची कारण कोणत्याही बॉलला सीमारेषेवर पाठवण्याची क्षमता याच खेळाडूकडे होती. या परिसरात डाऊन दी ग्राउंड डाऊन दी ग्राउंड आली आहे चाली आहे सुरुवात. इथे मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय षटकार. आमचे डीजे आपण हिंदी गाणी वाजवा 90चे गाजू वाजवा कोळी गीते वाजवा ते एकनाथ मादीला आपण शेवटच्या दिवशी आणू. सध्या तरी हा आपला फॉर्मेडेचा असा दिवस देखील चांगला आहे. येणारे हा 7-8 दिवस आपल्या परिसराच्या सोहळ्याचा दिवस आहे कारण येणार 2 तारखेला आपल्याला बळंगगडातील मुक्ती संकल्पनाच घेऊन जायची आहे. गडावरती सर्वांना जायचं आहे बहुसंख्येने कारण सोमवारी ही स्पर्धा देखील आहे. तरी देखील खेळाडू काही असतील मात्र इतर जेही कोणी मोकळे प्रेक्षक तसे नसतात क्रिकेटमध्ये तुम्ही तिथे त्या मेळाव्यात सामील व्हा बहुसंख्येने. इथे मात्र बॉलिंग मार्क मध्ये पहिल्याच बॉल वरती षटकाराने स्वागत केलंय गोलंदाजाचं. नेक्स्ट बॉल वेट केलाय मिस्टेक आहे बॅटर बॉल कॉटल बॉलची शक्यता नकारता येणार नाही आहे. बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी तो अब हमारी बिग विकेट डाउन. और यावेळेस मात्र क्या बात है ये भी चलेगा चलेगा कुछ भी चलेगा लेकिन क्या ऑपरेटिंग के दिन भर ये तो अपराध भर कसं बरे. ते मात्र नवीन फलंदाज किंवा ते परिवर्तन झालंय पहिला खेळाडू गारद झालाय आतापर्यंत धावसंख्या झाली ती आहे 24 वरती. टप्पा टप्पा पूल केलाय डीप मध्ये स्क्वेअर लेग रेवना जज करतोय हो यावेळेस मात्र टिपलाय झेल संपलाय फलंदाजा खेळ. गोल्डन डकचा शिकार होत असताना हाही खेळाडू तुचलमया या मैदानाच्या बाहेर होत असताना आणखी एक खेळाडू डाऊन. ओके चला चला फास्ट फास्ट बॅट्समन सेकंड डाऊन साठी विकेट वरती आणखी एक इथनं मात्र धावा येणे महत्वाचे आहे टीम चिंचोळीला देखील कारण आता पूर्णपणे ही मॅच फसली आहे टीम चिंचोळीसाठी. इव्हन 11 चिंचोली संकटात आहे कारण एकामागे एक 2 धक्के मोठे लागले आहेत कारण 1 डाऊनचा खेळाडू म्हटला की टीम मधला सर्वात मोठा खेळाडू असतो आणि तोही देखील बाद झालाय. इथे मात्र नवीन आलाय खेळाडू मैदानावरती देवीदास. देवीदास म्हटले की षटकारांसाठी परिचित खेळाडू ॲज ओपनर्स म्हणून या खेळाडू देखील टीम चिंचोळीसाठी रोल राहिलंय. मात्र ही ते संकटातनं टीमला सावरायची आहे. वेट केलंय मागे चाललाय चेंडू चेंडू चांगला आहे हे मात्र रिवर्तन करीत असताना बाईची आलेली धाव धाबा कुठून येवत ते पण निलेवची चिडू हे सांगा धाबा हव्या आता मला 40+ 43-48च्या घरात मॅच फायटिंग पाहायला मिळेल. तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये 1 डाऊन साठी तुषारचा फटका जसा थांबला हवेत हे चित्र आपल्याला पाहायला मिळतील मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये. मग ते तिथपर्यंत तुम्हाला ही मॅच रंगवायची सुद्धा 45ला गवसणी घालावीच लागेल कोणत्याही परिस्थितीत. हा ही बॉल पुढे ठेवला आहे स्टिकच्या बाहेर ऑलरेडीच आहे बॉल
उल्हासकर थोडासा फंबल झाला दुसऱ्या धावेसाठी. चिंचोली संघाची रनिंग बिटून निघत हो आणि एक फंबल आणि काय रनिंग बिटून निघत असे काही दोन वाघ दोन चित्ते धावतायत मैदानावरती. काही 3 धावा झाल्या इथे एकहीची संभावना नव्हती. या धावा मी म्हटले उल्लेख केले टीम चिंचोलीला धाव्या आहेत हवे त्या कशा येत मग त्या कशाच तरी आल्यात धावा आल्या टीमसाठी. काय हा बॉलवरती बरीचशी काही गंमत झाली आजच्या दिवसातील सर्वात चांगला बॉल होता. शेवटचा बॉल आहे. रिव्हर्स साइड हँड केलाय. चर्चा इथेच होती व्यासपीठावरती. आता फलंदाज बीट झालाय यावेळेस मात्र. हो हो बोलूया आपण मॅचच्या दिशेने. अंतिम ओव्हर देशोस खेळ पास करायचा आपण. शेवटचा ओव्हर या मॅचच्या पहिल्या डावात वेळ जास्त होतो. यावेळेस चेंडू त्या बाहेर आहे. बोल्ड झालाय क्लीन बोल्ड झालाय. मात्र अजूनही वेल केली नाही. अंतिम ओव्हरचे अजूनही 5 पर्याय शिल्लक आहेत. इथनं धावा झाल्या त्या एकूण 28. 40 प्लस धावा संघर्ष होईल. हा बॉल फुलटोज खरंगळे चाललाय. इपेक्स टाका बरं 2 फिल्डर पुढे. पहिली वेगाने कंप्लीट. दुसरी तर ऑन दी स्टिक चेंडूपैकी आले मात्र वेगाने आलाय. दुसरी कंप्लीट केली. येणारे एक एक धाव महत्वाची आहे टीम चिंचोळीसाठी. धावा बनतील कारण ना आता रात्रीचं समीकरण आहे. जवळजवळ 12 वाजून गेले. इथे तुम्हाला मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये 8-9च्या धावगतीने धावा बनवणे देखील कठीण होईल. आणि सध्या तरी त्या मार्फत टीम चालतोय. देवन 11 चिंचोळी. मॅच चांगली पाहायची चांगली पाहायला मिळाली पाहिजे हेच प्रेक्षक वर्ग आपण पाहू शकाल. बऱ्यापैकी प्रेक्षक वर्ग आपल्याला या प्रकाश ज्योतातील मॅच मध्ये पाहायला भेटतात. कारण सध्या रामचंद्र बडी स्मृती चषक चालू आहे. तिथे देखील प्रेक्षकांचा तांडव आपल्याला पाहायला मिळतो. खूप मोठी स्पर्धा आहे परिसरातील. हो ओवत हो आणि ते बॅकअपसाठी फिल्डर आहे. थांबायला लागतोय. धावाली आहे फक्त आणि फक्त एक. धावपळक एकने पुढे सरकत असताना सध्या तरी 31 वरती. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. 3 मधनं एका तरी टोला आळा तरी 40च्या आसपास फायटिंग स्कोर. हा फटका 2 फिल्डर चांगले आहे. बॉल अडलाय म्हणजे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. इथे 2 धावा मिळतील आणि तिसरीचा प्रयत्न केला जाईल का पाहावं लागेल आणि 2 वरती सांभावं लागेल. अजूनही बॉल शिल्लक आहे. 2-33 झाल्या धावा. जिथे विकेट गेली हरेश मात्रेची महत्वाची विकेट होती आणि तिथनं मात्र 2 धाव सामला षटकार आला होता त्याच्या बॅटनं. तिथनं आणखी 1-2 टोले येतील असं वाटत होतं. म्हणजे 40 प्लस धावा सहज झाल्या असत्या. ते कुठेतरी थांबले धावा आणि एकूण धावा ते आपण बघतो ते फक्त आणि फक्त 33 धावा. निर्णायक काही बॉल शिल्लक आहेत या ओव्हर्स मधले. इथनं एखादा डोला. हा बॉल वेगवान होता. चांगला बॉल बीट करून गेला फलंदाजाला.
दर्जेदार बॉलिंग केली आहे टीम शिरोलीने मागील मॅचमध्ये. मॅच क्रमांक 2 मध्ये दुसऱ्या फेरीमध्ये देखील तेच रिझल्ट आलाय. टॉस जिंकत आलाय आणि बॉल फर्स्ट हे कॉल त्यांच्यासाठी योग्य होतोय. शेवटचा बॉल आहे स्लीपर कव्हरला दूर गॅप मोठा आहे. हा चेंडू बॉलच्या दिशेने चाललाय आणि मग थोडस तोपर्यंत 2 कंप्लीट झालाय आणि हा ओव्हर थ्रो. तर ह्या इथं आलेली तिसरी धाव, 3 कंप्लीट. चौथीचा प्रयत्न केला जाईल का हे पाहायचं आहे. चौथ्या धावेसाठी रेस दोघांमध्ये. बॅट्समन आउट आहे. 3 आल्या. एकूण डाव इथे पहिला संपला. 36 झाल्यात. 9 चोक 36. 9च्या धावगतीने धाबा राखल्यात आणि 37 एक छोटं लक्ष आहे आजच्या दिवसातील सर्वात कमी धावसंख्या. लगेच मॅच बाहेर आहे आणि लगेच मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये आपण आवाज प्रसाद भाग्यवंत यांचा ऐकू आपण. मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये मॅन फ्रॉम मुंबई लगेच आपण उतरायचं आहे मैदानाची, असं वेळ घेऊ नका. थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅच शेवटची लढत दुसऱ्या फेरीतला आपल्याला पाहायला मिळणार. एका बाजूला गावदेवी आदर्श 11 खरड संघाचा संगणक आणि त्याचनंतर कांडेश्वर क्रिकेट संघाचा संगणक. दोन्ही संघाच्या संगणकांनी टॉस साठी या बिग बॅटल. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन आपण या. आशिष म्हात्रे, सागर पाटील. टॉस साठी यायचं आपण. नेक्स्ट लढत होणार आहे. चला सडमीची जोडी पाठवा मैदानाच्या आतमध्ये आणि दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. प्रत्येक इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची नोंद सर्व संघांनी घ्या. गोरुपे टीमचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेत. खरड संघाचं कॅप्टन आमच्यापर्यंत या. टॉस साठी या आपण. खरड संघ आपला ऑफिशियल शेवटचा कॉल असेल. आपण टॉस साठी या. गुरुपे संघाचे कॅप्टन सागर पाटील आमच्यापर्यंत पोहोचलेत. यस अविनाश आमच्यापर्यंत पोहोचतायत. शेवटची लढत आहे. टॉस दे. यस टॉस के बॉक्स मध्ये लगेच नाणेफेकी केली जाईल. ओके राजेश. नक्कीच राजेदादा म्हात्रे शुभ असतं पण या मॅचचा टॉस करतो. एका बाजूला बिग बॅटर पाहायला मिळत्या. रंगत मोठा सामना बिग फाईट मॅच. एका बाजूला गावदेवी क्रिकेट क्लब खरड आणि त्यांच्या अगेन्स्ट जय खांडेश्वर क्रिकेट संघ गोरुपे आयोजित. गोरुपे संघ आपण पाहतोय आणि ते टॉस केला जातोय. राजेदादा म्हात्रे यांच्या शुभ असते टॉस केला जातोय. शेवटची मॅच आहे दुसऱ्या फेरीतील. हेच खरड संघाने टॉस जिंकला. डिसिजन पेंडिंग असेल. लवकर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि मॅचला होते सुरुवात. एका बाजूला जय गावदेवी क्रिकेट क्लब शिरवली त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय. देवेन 11 जय हनुमान चिंचवली हा संघ पाहतोय. धावांचा विचार जर केला तर पूर्वार्ध संपलाय. उत्तरार्धात झाली आहे सुरुवात आणि मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी सज्ज झाली. एका बाजूला नॉन स्ट्राईकला तेजस मडवी आणि रेवनाथ वायले ऑन स्ट्राईक आणि पहिला मॅन्डेटरी पॉवरच्या पहिल्या पिवनच्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज होतोय. तर नक्कीच टीम चिंचोलीच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी असेल. विकेट हॅट्रिक साठी आयंश राजेश म्हात्रे यांच्याकडनं 3000 मध्ये कॅश प्राइज असेल. आणि इथनं जर शिरवली संघ जर आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला तर नक्कीच थेट रत्नागिरीहून त्यांना शुभेच्छा देतात. अजित पाटील खंबे समर्थक आहेत. यावेळेस बॉल व्ही मध्ये फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचलतील फेकतील आणि सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे मैदानाच्या आतमध्ये.
पहिला बॉल डॉट आला, त्याच्यानंतरचा ही सिंगल. आता सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली मैदानाच्या आतमध्ये. आता स्ट्राईकला फलंदाज. टीम शिरोलीचा ट्रम्प कार्ड म्हणून ज्याच्याकडे ओळख केली पटवली जाते आणि तो तेजस मडवी ऑन स्ट्राईक आहे. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या P1च्या षटकामध्ये विशाल कुंभारकरला पाहतो आपण. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय. 2 चेंडू सुरेख फेकले विशालने. इथनं विशाल कमबॅक करेल का? यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू, आणखीन एक चेंडू व्ही मध्ये फटका कन्वर्ट केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. प्रतिम क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. 100% एफर्ट मात्र मॅचची तेवढी महत्वाची आहे. सदोतीस धावाचं टार्गेट सेट केलं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हा ट्रॅकर फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, चेंडूला अडवतील. देवीदास म्हात्रे चतुर क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. सिंगलनेस मात्र मैदानामध्ये सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही. या मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतोय गोलंदाज विशाल कुंभारकर. पाहतो या मॅन्डेटरी पॉवर पेच्या पहिल्या षटकामध्ये. विशाल कुंभारकर पुढचा बॉल. मोठा फटका लॉक करायचा होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गुडला स्पॉट वरती पडला आणि इस्टनच्या मागे निघून चालला. इस्टच्या हातामध्ये येतो डॉट बॉल. नक्की शिरोली संघाने जर आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय केला तर अजित पाटील यांच्याकडनं टी शर्ट पूर्ण टीमला देण्यात येतील. यावेळेस फटका सुरेख आहे. रिकाम्या जागा भरा. गॅप शॉट सिलेक्शन. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत, परंतु शेवटच्या टप्प्याला चेंडू निघून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा नशिबाचा चौकार. पंधरा मिनिटांचा अवधी असेल आपल्याला. बिग बाटा बिग फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगती. एका बाजूला गावदेवी शिरोली संघ त्यांच्या अगेन्स्ट देवेन 11 जय हनुमान चिंचवली संघ. या क्रीडांगणाचा विचार जर केला तर टीम चिंचवली संघ जे खेळाडू त्या क्रीडांगणावरती सरावासाठी येत असतात, म्हणून तो या क्रीडांगणाचे प्रत्येक सौरवाटा या संघाला माहिती असतीलच नक्कीच. षटक क्रमांक पहिलं संपन्न झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. रेवनासाठी पहिला बॉल. यावेळेस बॅटम पॅडचा संपर्क नाही या चेंडू पॅड वरती आदळलाय आणि हा येतो डॉट बॉल. आणि प्रथम नाणेफेकी जिंकले टीम आदर्श क्रिकेट संघ खरडणे आणि प्रथम क्षेत्ररक्षकाचा निर्णय मात्र घेतलाय आणि लगेच सर्व खेळाडू सज्ज राहा आणि गोरपे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. गोलंदाजी मार्ग सेकंड स्पेल मध्ये पाहतो आपण. प्रथमेश म्हात्रे यावेळेस स्टप आउट करण्याचा प्रयत्न. इष्टांच्या मागे विकी म्हात्रे सांगत असताना रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का. रेवणात वाहिले आता बॅक टू पवेलियन. तारखेला आपण मलंगडची यात्रा आपण पाहणार आहोत. हिंदूंची वहिवाट हीच मलंग मुक्तीची पहाट. बहुसंख्येने उपस्थित राहा पालखी सोहळ्यामध्ये. मलंगड फक्त आपला आणि आपला आहे. त्या मलंगडासाठी मात्र सर्वांनी एकजूट यायचा. पालखी सोहळा येत्या 2 तारखेला. विकेटचा पतन मैदानाच्या आतमध्ये रनआउटच्या स्वरूपात लागलेला हा पहिला धक्का टीम गावदेवी शिरोली संघाला रेवणात आता परतलाय. आता नवीन फलंदाज भूषण पाटील आणि 8 नंबर 3 वरती वन डाऊनला आणि इथनं प्रथमेश कमबॅक करतो दुसऱ्या षटकामध्ये.
अप्रतिम गोलंदाजी करतोय. यावेळेचा फटका सुरेख आहे. समालोचक कक्षाला मानवंदना देणारा फटका. भूषणच्या बॅटमध्ये तडाखा. षटकार 6 धावा. पुढचा बॉल प्रथम सज्ज होतोय चिंचोली गाव एंड कडनं. भूषणसाठी यावेळेस इस्टनच्या मागे प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक फंबल. एक डाव कंप्लीट केली आहे. ते चुकीला माफी नाहीये. प्रत्येकी धावेची किंमत मैदानाच्या आतमध्ये मोजावी लागेल. एका धावेने ज्यावेळेस संघ परास्त होतो त्यावेळेस नक्कीच संघाला एका धावेची किंमत मोजावी लागते. डे नाईट फॉर्मॅट आपण पाहतोय. यावेळेस बॉल दिशा चांगली आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप आपण पाहायला मिळतोय. प्रथमेश गोलंदाजी करतोय. इकॉनॉमिक गोलंदाजी करतोय. या दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे मोठा फटका जरी षटकार आला भूषणच्या बॅटमधनं पण त्यानंतरचा हा कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करतोय गोलंदाज प्रथमेश म्हात्रेला पाहतो आपण सेकंड स्पेल मध्ये. नेक्स्ट बॉल प्रथमेश तेजस साठी याला कार्पेट व्ही मध्ये फटका सजवला. एक धाव कंप्लीट आहे. दुसरी धावेचा प्रयत्न तो तेजस नाकारतायत आणि सिंगल एकवडली गेली. आता 2 षटकांचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये आणि धाव संख्या धावपकडे जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती आणि समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. 12 चेंडू आणि 22 धावा. ड्रिंक्स टॉली मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चार षटकांच्या मॅच मध्ये ड्रिंक्स ब्रेक नसणार आहे याची नोंद घ्या सर्व संघ. येणाऱ्या 4 षटकांची मॅच असो 3 षटकांची मॅच असो नक्कीच थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय आम्ही. स्पर्धा अप्रतिम आहे. नक्कीच हॅट्रिक साठी आयांश राजेश म्हात्रे यांच्याकडनं तब्बल 3,000 रुपये कॅश प्राइज आहे. चिंचवलीच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. राजेश दादांचा एटीएम मात्र इथं खुलं झालाय आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण त्यांना पाहू शकता. आणि राजेश दादा मात्र म्हटलं तर एक अनुभव आणि नौका खेळाडू टीम चिंचवलीचा आपण सध्या राजेश दादांना पाहत आलोय. अनेक सारे सामने राजेश दादांनी गाजवल्यात आपल्या फलंदाजीच्या जोरावरती. समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात. 12 चेंडू मध्ये 22 धावा आणि गोलंदाजी मार्क वरती आता सज्ज झालाय किरण. तिसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल तेजस साठी. पहिला बॉल स्लोवर गतीचा चेंडू उडला स्पॉट वरती पडण्याचा चेंडू एस्टेच्या मागे विकी मातेच्या हातामध्ये विसावतो आणि हा येतो डॉट बॉल. इथनं प्रत्येकी डॉट बॉल प्रेशर दडपण निर्माण करेल टीम गावदेवी शिरोलीच्या फलंदाजांवरती. सामना तितकाच महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. कोणत्याही परिस्थितीत दोन्ही संघ सामना सोडायला तयार नाही आहेत. नाईटची रजनी आपण पाहतोय. बिग बॅटल आहे मैदानाच्या आतमध्ये शिरोलीच्या अगेन्स्ट चिंचवली. स्लोवर गतीचा चेंडू आणखीन एक फसवा चेंडू. आता इथनं दिशा पाहावी लागेल. पंच आम्हाला दर्शक असताना वाईट बॉल येतोय. हा अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल. धाव संख्या धावकडे जाऊन पोहोचली आहे 16 आणि 1 गडी बाद असं धावफलक पाहतो आपण. तिसऱ्या षटक प्रगती पथावर पाहतोय. किरणला पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये किरण म्हात्रे. नेक्स्ट बॉल किरणचा फसवा चेंडू आणखीन एक गुडला स्पॉट. चेंडू पडल्यानंतर इष्टिकेच्या हातामध्ये विसावतोय आणि हाय बॉल डॉट येतोय.
इथनं प्रत्येकी डॉट बॉल प्रेशर निर्माण करेल. इथनं एक एक डॉट बॉल संजीवनीचं काम करून देईल टीम गावदेवी जय हनुमान चिंचवली संघाला. ज्या प्रकारची किरण इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये, एखाद्या गोलंदाजाला इथनं मात्र संघाचं ओझं कमी करायचं होतं ते किरण मात्र करतोय. डोकेदुखी आता मात्र वाढली असेल टीम गावदेवी शिरवली संघाची. तेजस सारख्या फलंदाजाला, विस्फोटक फलंदाजाला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये किरण मात्रे करतोय या तिसऱ्या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल किरणचा तेजससाठी, यावेळेस फसवा चेंडू, मोठा फटका लॉक केलाय. आता चेंडू निघून चाललाय मिड विकेटच्या दिशेनं. A1 कॉलनीचा तेजसच्या बॅट मधला हा दमदार षटकार. किरण वरती प्रति हल्ला चढवलाय मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल, यावेळेस आणखीन एक तडाखा. क्षेत्ररक्षक आहेत तिथे पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतो हा तेजसच्या बॅट मधनं. आणखीन एक षटकार. समीकरण मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू आणि 8 चेंडू 9 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे, 9 धावा बनवाव्या लागतील. तेजस्वी बॅट बोलते मैदानाच्या आतमध्ये. किरण वरती हल्ला आहे, यावेळेस आणखीन एक तडाखा. षटकार हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये. विजयाच्या आशा पल्लवित केला तर तेजसने मात्र बॅटचा बेस ओपन केलाय. सलगचा तिसरा षटकार. किरण मात्रेचा विचार केला. पहिला बॉल डॉट फेकला त्यांचा, वाईट बॉल, त्यानंतर डॉट बॉल आणि सरकच्या तिसऱ्या 3 चेंडूवरती षटकार पाहायला मिळालेत. 18 आणि 19 धावा खर्च करतोय या तिसऱ्या स्लॉगरच्या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो किरण मात्रे. नेक्स्ट बॉल, यावेळेस आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र तेजस मडवीला थांबवण्याचं काम किरणने केलंय. षटक क्रमांक 3 संपन्न झाले आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपडी जाऊन पोहोचली ती 34 धावा. आणि आता इथनं बनवायच्या विजयासाठी टीम गावदेवी शिरोली संघाला फक्त 6 चेंडू आणि 3 धावा. डीजे ज्या तेजसला बराच काळ ठेवण्याचं काम टीम चिंचोलीच्या गोलंदाजांनी केलं, परंतु तेजसने मात्र येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकून मात्र सामना खुला केलाय मैदानाच्या आतमध्ये. आता समीकरण आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये भूषण पाटील आणि तेजस मडविया. भूषणकडे क्षमता, मॅच विनिंग षटकार चौकार येईल का, काही येणारे डॉट बॉल प्रेशर निर्माण करतील का मैदानाच्या आतमध्ये. कारण गोलंदाजी मार्क होती 4थ्या षटकामध्ये आपण गोलंदाज पाहतोय ओमकार भंडारीला पाहतोय. पहिला बॉल ओमकारचा, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, रिव्हर्स सरळ बॅट मधनं धावा येत आहेत. तर मात्र रिव्हर्सला इथे प्राधान्य दिले गेले मैदानाच्या मध्ये. भूषण पाटीलला पाहतोय आपण. प्रत्येकी चेंडूवरती समीकरण बदलत आहे. 5 चेंडू 3 धावा, 6 चेंडू मध्ये 3 धावाची गरज असताना हा डॉट बॉल आहे आणि आता 5 मध्ये 3 धावा बनवायच्या आहेत. व्हॉट अ मॅच, बिग फाईट मॅच. दोन्ही संघ कोणत्याही परिस्थितीत ही मॅच सोडायला तयार नाही आहेत. इथनं कोणता संघ निरोप घेईल. यावेळेस मोठा फटका लॉक करायचा होता. एसटी रक्षक विकी मात्र बीट झालेत. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव कंप्लीट करण्याच्या प्रयत्नात हे संपायर रिव्ह्यू असणार आहे. रनआउट चेक करायचा. सेफ आहे फलंदाज, 2 धावा. आणि आता समीकरण उरलंय मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू आणि 1 धावा.
एक धाव कंपल्सरी बनवावी लागेल हा सर सामना जिंकायचा असेल इथनं टीम गावदेवी शिरवली संघाला. बिग फाईट मॅच होती मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच येणाऱ्या चेंडूवरती विकेट जरी आला असता तर नक्कीच प्रेशर निर्माण केलं असतं मैदानाच्या आतमध्ये. देवेन 11 जय हनुमान चिंचवली या संघाने. तसं मध्ये काही घडत नाहीये आता. 4 चेंडू आणि 1 धाव. भूषण पाटील ऑन स्ट्राईक. यावेळेस मोठा फटका. विजयी षटकार. MS डायन धोनी स्टाईलने सामना फिनिश करत असताना सामना जिंकलाय टीम गावदेवी शिरवली संघाने आणि हार्ड लक टीम देवेन 11 जय हनुमान चिंचवली संघ. आणि नेक्स्ट मॅच साठी गावदेवी शिरवली संघाला सूचना असतील आणि लगेच मॅचला होईल सुरुवात. खरड संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आणि टीम गोरुपे संघ आपण आघाडीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. शेक हँड करा आणि मगच मैदान सोडा. बिग फाईट मॅच आपण पाहायला मिळाली. एका बाजूला गावदेवी शिरवली त्याच्या अगेन्स्ट